Hello, welcome student. This is I'm Mr. D. Armani from VVIT PAL Mechanical Department. Our course is Mechanical Engineering Materials. That is course code is 22343. This is topic 6, heat treatment processes. So uh, last lecture we have seen case hardening process. Okay, that is carburizing. Okay, so next case hardening process is nitriding. Okay, सो नायट्रायडिंग प्रोसेस ही सुद्धा केस हार्डनिंगसाठी उपयोगाची आहे, महत्वाची आहे. तर इथे तुम्हाला दिसतंय एक नायट्रायडिंग प्लांट दिसतोय. ओके, पिक्चर मध्ये. त्यानंतर एक मटेरियल घेतलेलं आहे की ज्याच्यावर नायट्रायडिंग ही प्रोसेस, त्याचे केस जे आहे ते हार्ड झालेले आहे, असं एक मटेरियल घेतलेलं आहे. ओके, सो समोर तुम्हाला त्या पद्धतीचे मटेरियल्स किंवा इंडस्ट्री कशा पद्धतीची असते, नायट्रायडिंग कशा पद्धतीनं प्लांटमध्ये केलं जातं, कसा सेटअप असतो हे समोर दिसेल. ओके, what is the nitriding? So nitriding is a process of increasing the surface hardness of some special alloy steel by introducing nitrogen into the surface. So ही प्रोसेस आहे जी हार्डनिंग प्रोसेस साठी यूज केली जाते. ओके, स्पेशली सरफेस हार्डनिंग साठी. आणि ही स्पेशल अलॉय स्टील याच्यामध्ये काय केलं जातं, त्यामध्ये नायट्रोजन जो आहे, नायट्रोजन गॅस जो आहे तो त्या सरफेसवर काय केला जातो, त्या सरफेसवर प्रोड्यूस केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. ओके, किंवा त्यामध्ये त्याच्या सरफेस जो नायट्रोजन गॅस आहे तो नायट्रोजन गॅस त्याच्यामध्ये त्या अलॉय स्टील ह्या हीट ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये वापरला जातो, या अलॉय स्टीलला हार्डनिंग करण्यासाठी. सो it is done by heating and holding the steel at certain temperature in contact with partial dissociated ammonia for sufficient amount of time. हिटिंग आणि होल्डिंग, हीट करणार नंतर होल्ड करणार स्टील. ओके, एक ठराविक टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर पर्यंत येणार आणि त्यानंतर त्याच्यामधून अमोनिया जो आहे फॉर सफिशियंट टाइमसाठी अमोनिया त्याच्यात डिसोसिएट केला जातो. ओके, सो नायट्रेटिंग प्रोसेस हार्ड सरफेसेस विदाउट द नीड ऑफ क्वेंचिंग. ह्यामध्ये असं आहे की आतापर्यंत आपण म्हटलं हार्डनिंग म्हटलं की क्वेंचिंग हे करणं गरजेचं आहे, पण ह्या सरफेस हार्डनिंग मध्ये असं आहे की इथं क्वेंचिंग करणे गरजेचं नाही, क्वेंचिंगची आवश्यकता नाही. ओके, सो नायट्रेटिंग प्रोसेस विदाउट need of quenching. Okay, only in some special alloy steels with alloying elements aluminum, chromium, vanadium can be nitrided. ओके, काही स्पेशल अलॉय स्टील्स आहेत जसे की आणि ते ज्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये अल्युमिनियम, क्रोमियम, व्हॅनेडियम हे काही अलॉइंग एलिमेंट्स सुद्धा आहेत, ते सगळे नायट्रायडिंग केले जातात. काही अलॉय स्टील आणि काही अलॉइंग एलिमेंट्स. ओके, केस डेप्थ अप टू 0.38 मिलीमीटर कॅन बी ऑब्टेन. म्हणजे केस जी वरची आहे ती तिची डेप्थ जी हार्डनिंगची आहे ती आपल्याला या प्रोसेसमधून 0.38 मिलीमीटर इथपर्यंत आपल्याला वरचा लेअर जो आहे तो केस हार्डनिंग होऊ शकतो. प्रोसिजर, components are placed in a closed container containing ammonia. ज्याच्यामध्ये कंटेनरमध्ये अमोनिया आहे, त्या अमोनियामध्ये तो कंटेनरमध्ये हा कंपोनंट जो आपल्याला नायट्रेटिंग करायचा आहे, ज्याचं सरफेस हार्ड करायचं आहे, त्याला तो ठेवला जातो. द कंटेनर इज हिटेड टू 500 डिग्री सेल्सिअस अँड केप्ट ॲट धिस टेम्परेचर फॉर 2 to 4 days. म्हणजे तो कंटेनर आहे, तो कंटेनर एकदा कंपोनंट तो त्या कंटेनर अमोनियाच्या कंटेनरमध्ये ठेवला की तो 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करायचा आणि असंच ते किती वेळ ठेवायचं तर 2 ते 4 दिवस 2 to 4 days हे त्या टेम्परेचरला ठेवायचं आहे. ॲट दिस टेम्परेचर अमोनिया डिसोसिएट्स अँड nascent nitrogen is liberated. So this nascent nitrogen is absorbed into the surface of the steel component. ओके, आणि त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की तिथं नायट्रोजन जो आहे तो त्या स्टील कंपोनंट मध्ये ऍब्सॉर्ब केला जातो. ओके, या प्रोसेस मधून 2 ते 4 दिवस तुम्ही या हीट टेम्परेचरला 500 डिग्री सेल्सिअसला तुम्ही ठेवल्यानंतर त्या कंपोनंट मध्ये काय आहे, नायट्रोजन
ऍब्सॉर्ब करून घेतला जातो. सो द कंटेनर इज अलाउड टू कूल स्लोली इन स्टील एअर. आणि त्यानंतर कंटेनर काय करायचं आहे, स्लोली स्टील एअर म्हणजे रिकाम्या हवेत तसंच ते म्हणजे तो कंटेनर तसाच ठेवून द्यायचा आणि तो रेग्युलर तो थंड करायला ठेवायचा आहे. ओके. सो कंटेनर इज अलाउड टू कूल स्लोली इन स्टील एअर. ही नायट्रेटिंग प्रोसिजर झाली. सो नायट्रेटिंग ऍडव्हान्टेजेस काय बघा, व्हेरी हाय सरफेस हार्डनेस इज ऑप्टेन. ओके. एकदम हार्डनेस चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळतोय. क्वेंचिंग इज नॉट निडेड. क्वेंचिंगची गरज नाही. इज नो डिस्टॉर्शन ऑफ क्रॅकिंग. क्रॅक होण्याची किंवा डिस्टॉर्शन होण्याची अजिबात शक्यता नाही. गुड करोजन रेजिस्टन्स. करोजन रेजिस्टन्स खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो या मटेरियल्समध्ये. गुड फटीग रेजिस्टन्स, गुड विअर रेजिस्टन्स. फटीग विअर रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीने मिळतो. नो मॅचिंग इज रिक्वायर्ड. रिमेन हार्ड इवन ॲट हाय टेम्परेचर. आणि हा चांगल्या म्हणजे जरी हाय टेम्परेचरला तो कॉम्पोनंट जरी यूज झाला तरी तिथं हार्डनेस मात्र आहे तसं त्याचा टिकून राहणार आहे. हे नायट्राडिंगचे ॲडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट वन इज अ डिसएडव्हान्टेज, लॉंग सायकल टाइम, ब्रिटल केस. कारण 2 ते 4 दिवस तुम्हाला ते होल्डिंग करायचं 500°C. त्यामुळं सायकल टाइम जी लॉंग आहे, ब्रिटल केस आहे, थोडीशी ब्रिटलनेस त्याच्यामध्ये असणार आहे. सुटेबल फॉर स्पेशल अलॉय ओनली. ओके. हा कारण हा सगळ्यासाठी वापरू शकत नाही. काही स्पेशल अलॉय आणि स्पेशल जे अलॉय स्टील आहे ते त्याच्यामध्येच आपण ही प्रोसेस वापरू शकतो. हाय कॉस्ट ही जी हाय असणार आहे. टेक्निकल कंट्रोल इज रिक्वायर्ड. ह्याचं जे टेम्परेचर आहे किंवा गॅस जो आहे तो तो जो मेंटेन ठेवणार आहे किंवा टेम्परेचर जे मेंटेन ठेवणार आहे, तर ह्यासाठी थोडंसं टेक्निकली त्याला कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे. ओके. सो इफ ओव्हर हिटेड द कॉम्पोनंट लुजेस इट्स हार्डनेस, इट शुड बी नायट्रायडेड अगेन टू गेट द हार्डनेस. जर जास्तच तुम्ही टेम्परेचर दिलं, हीट जास्त झालं जास्त प्रमाणात, तर ते हार्डनेसवर त्याचा परिणाम होतो. मग परत तुम्हाला नायट्रायडिंग करणं गरजेचं आहे. ओके. ऍप्लिकेशन, व्हॉल्व सीट्स ज्या असतात. ओके. गिअर्स, गेजेस आपण हे सगळे जे वापरतो ते इंजिनमध्ये आपण वापरतो. ऑटोमोबाईल इंजिनमध्ये व्हॉल्व सीट्स असतील, गिअर्स असतील. त्यानंतर गेजेस आहेत चेकिंगसाठी आपण जे वापरतोय इन्स्पेक्शनसाठी इंडस्ट्रीमध्ये गेजेस. त्यानंतर क्रँकपिन्स आहेत, बुशिंग आहे, एअरक्राफ्ट पार्ट्स आहेत. एअरक्राफ्टमध्ये जे पार्ट्स असतात ते बऱ्याचशा त्याचं केस हार्डनिंग हे या नायट्रायडिंग प्रोसेसनं केलं जातं. सो नेक्स्ट वन केस हार्डनिंग प्रोसेस इज सायनायडिंग. तर नायट्रायडिंग बघितलं, आता आपण सायनायडिंग बघूया. सायनायडिंगचा हा प्लांट आहे आणि हे काही कॉम्पोनंट ज्याच्यावर सायनायडिंग केलेलं आहे. ओके. सायनायडिंग मटेरियल. Cyaniding, providing hard wear resistance case with a tough core to the carbon steel by liquid cyaniding bath. त्याच्यामध्ये सायनायडिंग जे आहे ते लिक्विड सायनायडिंग सोल्युशन आहे आणि याच्या बाथ म्हणजे ज्या कंटेनरमध्ये किंवा केसमध्ये काय केलं जातं तर ह्याच्या तो कंपोनंट जो आपल्याला काय करायचा आहे, हार्ड करायचा आहे, केस हार्डनिंग करायचं आहे, कार्बन स्टील जो आहे तो इमर्स करायचा. ओके. ह्याच्यामध्ये हार्ड विअर रेजिस्टन्स खूप चांगल्या पद्धतीने केसला मिळते आणि कोर ही टफ मिळते. प्रोड्युसिंग हार्ड सरफेस ऑन लो मिडियम कार्बन स्टील. सायनायडिंग केल्यामुळे काय होतं की लो आणि मिडियम कार्बन स्टील सुद्धा तो तुम्ही हार्ड करू शकता. सरफेस जो आहे लो आणि मिडियम कार्बन कसा आहे आपल्याला सॉफ्ट डक्टाईल असतो, तर त्याचा केस जे हार्डनिंग करण्यासाठी आपण सायनायडिंगचा वापर करू शकतो. आता सायनायडिंग इट इज द प्रोसेस ऑफ increasing the surface hardness of steel by heating and holding it in contact with molten cyanide, suitable temperature for sufficient amount of time, and then quenching in cold liquid medium. तर नायट्रेटिंग बघितलं आपण क्वेंचिंग करायला लागत नाही, पण सायनायडिंग मध्ये मात्र क्वेंचिंग करावं लागतं. ह्या प्रोसेसमध्ये काय करायचं, स्टील जे आपल्याला ज्याचा सरफेस हार्ड करायचा आहे ही त्याला पहिला हीट करणार, त्यानंतर ते त्या टेम्परेचरला होल्ड करणार. ओके. आणि ते मोल्टन सायनाइड जे आहे सुटेबल टेम्परेचरमध्ये ते सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला कोल्ड लिक्विडमध्ये ते इमर्स करायचं म्हणजे क्वेंच करायचं आहे. थोडक्यात प्रोसिजर बघा. स्टील कॉम्पोनंट इज हिटेड. आता टेम्परेचर किती लागणार आहे, साधारणपणे स्टील जो आपण मिडियम कार्बन लो कार्बन स्टील आहे ते 800 ते 870°C आपण ते टेम्परेचर न्यायचं आहे, हीट करायचं आहे त्याला. आणि ते कशात असणार आहे, मोल्टन सायनाइड बाथ मध्ये ठेवायचं आहे. ओके. तिथं टेम्परेचर आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर ते
30 मिनिट्स टू 3 आवर्स पर्यंत आपल्याला ते आपण ठेवणार आहे. होल्डिंग पिरियड आहे त्याचा. डिपेंडिंग ऑन द केस डेप्थ रिक्वायर्ड, जशी केस डेप्थ कितीपर्यंत डेप्थ रिक्वायर्ड आहे त्याच्याप्रमाणे आपण ते पिरियड पर्यंत आपल्याला ते आपल्याला होल्ड पिरियड मध्ये ठेवायचं आहे, होल्ड करून. सो सायनाइडिंग बाथ कंटेन्स 30% NaCN, 40% Na2CO3, 30% NaCl म्हणजे सोडियम सायनाइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड हे त्या सायनाइड बाथ मध्ये असणार आहेत. म्हणजे मी मगाशी जे सांगितलं मोल्टन सायनाइड बाथ जो म्हणलं, ते मोल्टन सोल्युशन जे आहे ते काय असणार आहे तर NaCN सोडियम सायनाइड, सोडियम कार्बोनेट Na2CO3 आणि NaCl सोडियम क्लोराईड अशा पद्धतीने हे सोल्युशन असणार आहे. व्हेन हिटेड द मिक्सचर डिकम्पोजेस अँड एसेंट्स कार्बन अँड एसेंट्स नायट्रोजन आर लिबरेटेड विच आर ऍब्सॉर्ब इट द सरफेस. आणि ती कार्बन आणि जे नायट्रोजन आहे त्याच्यामधला तो त्या सरफेसवर डिकम्पोज होतो किंवा ऍब्सॉर्ब होतो, ऍब्सॉर्ब सरफेस करून घेणार. ओके, सो दिस इज अ प्रोसेस अँड दिस इज अ ऍडव्हान्टेजेस ऑफ सायनाइडिंग प्रोसेस. रॅपिड हीट ट्रान्सफर, लो डिस्टॉर्शन. ओके, हीट ट्रान्सफर खूप चांगल्या पद्धतीने यात होऊ शकते या कंपोनंट मध्ये. डिस्टॉर्शन कमी आहे, निग्लिजिबल ऑक्सिडेशन, युनिफॉर्म डेप्थ, लेस टाइम कन्झम्पशन, टाइम कन्झम्पशन कमी लागणार आहे, युनिफॉर्म डेप्थ, युनिफॉर्म सगळीकडे मिळणार आहे तुम्हाला. रॅपिड ॲब्सॉर्प्शन ऑफ कार्बन अँड नायट्रोजन, खूप फास्ट प्रोसेस असल्यामुळे म्हणलं की आपण काय मिळणार आहे, टाइम कमी आहे, लेस टाइम कन्झम्पशन आणि रॅपिड मध्ये कार्बन आणि नायट्रोजन ऍब्सॉर्ब होऊ शकतो स्टीलवर. सो ब्राईट फिनिश ऑफ मशीन पार्ट्स, आणि मशीन पार्ट्स जे आहेत त्याची फिनिशिंग चांगल्या पद्धतीने मिळू शकतो, ब्राईटनेस त्याचा चांगला मिळू शकतो. So next is the disadvantage of cyaniding. It is use is limited due to expense required for treatment. Costly, very costly आहे. The case formed is brittle. Case brittle होते याच्यामध्ये. सायकल टाइम फॉर नायट्रायडिंग इज 50 to 90 hours. तर हे सायकल टाइम जो आहे तो नायट्रायडिंग करण्याचा जो एक कंपोनंट जो आहे किंवा बॅच जी असेल तर ती 50 to 90 hours एक बॅच असे होऊ शकते. ओके, सो ओनली स्पेशल टाइप्स ऑफ स्टील कॅन बी हीट ट्रीटेड युजिंग दिस प्रोसेस. काही ठराविक पार्ट्सच, ठराविक स्टील्सच कंपोनंट्सच आपण याच्यामध्ये हीट ट्रीटेड करू शकतो. ऍप्लिकेशन बघा, स्क्रूज आहेत, नट्स आहेत, बोल्ट्स आहेत, स्मॉल गिअर्स, ज्याचं केस हार्डनिंग केलं जातं, नट, बोल्ट, स्मॉल गिअर, स्क्रू, हे सगळे सायनाइडिंग केले जातात. लक्षात ठेवा, आपण जे स्क्रू वापरतो, नट बोल्ट वापरतो, स्मॉल गिअर्स वापरतो, हे सगळे सायनाइडिंग प्रोसेस ना केस हार्डनिंग त्याचं केलं जातं. सो नेक्स्ट वन इज अ heat treatment furnaces. A heat treatment furnaces may be defined as a refractory lined chamber in which the metal part is heated to the required temperature. आतापर्यंत आपण सगळ्या प्रोसेस बघितल्या, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही आपण फर्नेस वापरणार आहे, कारण हे हीट ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला तो कंपोनंट एका ठराविक आपण जो चेंबर आहे त्या चेंबरमध्ये ठेवायला, त्याला आपण फर्नेस असं म्हणतो. तर तिथं आपल्याला हीट द्यायचं आहे, त्यामुळे त्याला आपण हीट ट्रीटमेंट फर्नेस असं म्हणतोय. तर त्याला काय केलं असतं, पूर्ण रिफ्रॅक्टरी लाइंड चेंबर असतो, म्हणजे ज्याच्यामधनं काय होतं, हीट बाहेर येत नाही. ओके, आत पूर्ण चांगल्या पद्धतीनं लगेच हिटिंग होतं, मेटल पार्ट जे आहे ते चांगल्या पद्धतीने हिटेड होतं हाय टेम्परेचरला. ओके, सो usually heat treatment furnace consists of box like steel structure and an access door, refractor lining inside, temperature control आणि indicator are provided. म्हणजे जनरली जे हीट ट्रीटमेंट फर्नेस असतात ते बॉक्स टाईप असे असतात, स्ट्रक्चर आहे स्टीलचं, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक डोअर दिला असणार आहे, ज्याच्यामधनं आपण कंपोनंट आपण काय करू शकतो, आत ठेवू शकतो, बाहेर काढू शकतो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टर त्याला लाइनिंग पूर्ण केलेलं आहे, कारण ते चांगल्या पद्धतीने हीट त्याचे बाहेर येऊ नये. ओके, आतल्या आत चांगल्या पद्धतीने हिटिंग झोन तयार व्हावा अशा पद्धतीने त्याला रिफ्रॅक्टरी लाइनिंग केलेलं आहे. टेम्परेचर कंट्रोल त्याच्यामध्ये असणार आहे, कारण आपल्याला तिथं टेम्परेचर किती प्रमाणात आपल्याला पाहिजे आहे त्याप्रमाणे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर एक कंट्रोलर 100% असणार आहे याच्यामध्ये. आणि एक इंडिकेटर असणार आहे ज्याच्यामुळे आपण तो कंट्रोल करू शकतो, आपण बघू शकतो किती प्रमाणात टेम्परेचर तिथे डेव्हलप झालं आहे. ओके,
सो फर्नेस रिक्वायरमेंट्स, काय फर्नेसची रिक्वायरमेंट आहे तर फर्नेस शुड बी डिझाईन सच दॅट युनिफॉर्म टेम्परेचर इज मेंटेन इनसाइड थ्रू आउट द हिटिंग झोन. कारण हे लाइनिंग वगैरे जे केलं जातं किंवा रिफ्लेक्टर लाइनिंग केलं जातं हे ह्याच्यासाठीच आहे की थ्रू आउट द त्याचा जो तो आत चेंबर आहे तो पूर्णपणे व्यवस्थित युनिफॉर्मिटी त्या टेम्परेचरमध्ये असू दे, एकसारखा युनिफॉर्म टेम्परेचर मिळायला पाहिजे, बाहेर कुठेही लिकेज असता कामा नये. ओके, सो हे महत्वाचं फर्नेस रिक्वायरमेंट आहे. आणि टेम्परेचर शुड बी रेडिली कंट्रोलेबल. त्यातलं टेम्परेचर म्हणजे सेन्सर जो वापरणार आहे किंवा आपण कंट्रोल जो ठेवणार आहे, ओके, टेम्परेचर कंट्रोल तो चांगल्या पद्धतीचा असणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं आपण तिथलं टेम्परेचर आहे ते रेडिली आपण कंट्रोल करू शकतो. ओके, सो आता हे फर्नेसेस आहेत त्याचे काही टाइप्स आहेत, क्लासिफिकेशन, तो क्लासिफिकेशन बघा आपण. क्लासिफिकेशन ऑफ हीट ट्रीटमेंट फर्नेसेस फर्स्ट अकॉर्डिंग टू यूज. आता कशा पद्धतीने यूज करणार आहे याच्यावर एक क्लासिफिकेशन आहे. पहिलं म्हणजे अॅनिलिंग, टेम्परिंग आणि कार्बरायझिंग असे तीन फर्नेस आहेत. अॅनिलिंग फर्नेस सेपरेट वापरा अॅनिलिंगसाठी, टेम्परिंगसाठी वेगळ्या पद्धतीचे वापरा आणि कार्बोरायझिंगसाठी वेगळ्या पद्धतीचे वापरा. नेक्स्ट म्हणजे अकॉर्डिंग टू हीट सोर्स, ऑइल फायर्ड, गॅस फायर्ड अँड इलेक्ट्रिक फर्नेस. म्हणजे कुठला हीट कशा पद्धतीने तुम्ही त्याला हीट देणार आहे, ओके, त्याच्यावर हे ऑइल, गॅस आणि इलेक्ट्रिक असे फर्नेस आहेत. जर अकॉर्डिंग टू टाईप ऑफ वर्क, कशा पद्धतीने वर्क तिथं होणार आहे, एक तर बॅच प्रोडक्शन असेल, कंटिन्युअस प्रोडक्शन किंवा सेमी कंटिन्युअस प्रोडक्शन असेल, या पद्धतीने त्याचे टाईप असतात. अकॉर्डिंग टू वर्किंग एन्व्हायरमेंट, तर वर्किंग एन्व्हायरमेंट जर बघितलं तर एअर फर्नेस, प्रोटेक्टिव्ह अटमॉस्फिअर फर्नेस, स्पेशल अटमॉस्फिअर फर्नेस, लिक्विड बाथ फर्नेस, मोल्टन साल्ट बाथ फर्नेस, मोल्टन लीड बाथ फर्नेस अँड ऑइल बाथ फर्नेस अशा पद्धतीने हे वर्किंग एन्व्हायरमेंट आपल्याला त्या त्या ह्याचे आपल्याला फर्नेस आपण टाईप बघायला मिळतील. ओके, सो काही ठराविक बघूया आपण. बॉक्स फर्नेस अशा पद्धतीने आहे बघा की त्याला डोअर दिसते, तुम्हाला शेल दिसतोय बाहेरनं, सगळं रिफ्लेक्टर लाइनिंग मटेरियलनं ते वरचं मटेरियल आहे ते शेल, त्याला आपण शेल म्हणतोय, आणि रिफ्लेक्टर लाइनिंग आहे त्याच्या आतमध्ये, त्यानंतर मेटल पार्ट्स आहेत जे आतमध्ये ठेवलेले आहेत. असा बॉक्स टाईप असा शेप असणार हा बॉक्स फर्नेस यूज्ड फॉर हीट ट्रीटमेंट ऑफ स्मॉल पार्ट्स. अगदी छोटे छोटे पार्ट्स असतील तर ते आपल्याला हीट ट्रीटमेंट असा बॉक्स टाईपचा आपण वापरतो फर्नेस. As the parts are similar in size, they can be manually loaded and unloaded in the furnace. आपल्याला मॅन्युअली ते लोड करायचं, अनलोड करायचं, यासाठी हे फर्नेस वापरतात. बॉक्स फर्नेस इज शोइंग फिगर. It consists of box-like steel structure and an access door, reflector lining inside. Temperature control and indicator are provided. म्हणजे मगाशी मी सांगितलं की फर्नेससाठी रिक्वायरमेंट काय आहे, तर त्याच पद्धतीने हे बॉक्स फर्नेस तयार केला जातो आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला असं बॉक्स, स्टीलचं स्ट्रक्चर बॉक्स टाईप असं दिसेल, ज्याच्यामध्ये डोअर आहे, ज्याच्यामध्ये रिफ्लेक्टर लाइनिंग आहे जे इनसाइड मध्ये पूर्णपणे त्याला लाइनिंग केलेलं आहे. त्यानंतर टेम्परेचर कंट्रोल आणि इंडिकेटर पण तिथं प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, दिस इज अ बॉक्स फर्नेस. So next one is a direct fuel fired furnace. आता डायरेक्ट फ्युअल फायर्ड फर्नेस मगाशी जो होता त्याच्यामध्ये बाहेर, बॉक्सच्या बाहेर आपण काय करतो, खाली आपण काय करायचं, फायरिंग करायचं किंवा फायर जे आपण जो त्याचं हीट द्यायचं आहे ते बाहेरच्या साईडला असणं, बाहेरच्या साईडून द्यायचं आहे. इथं कसं आहे बघा, डायरेक्ट फ्युअल फायर्ड फर्नेस. आता इन दिस फर्नेस द फ्युअल इज ब्रंट इनसाइड द स्पेस ऑक्युपाइड बाय द चार्ज. म्हणजे कंपोनंटच्या आतच आपल्याला काय करायचं आहे, बर्निंग आतल्या साईडला डायरेक्ट आपल्याला तिथं काय करायचं आहे, म्हणजे आग जे असणार आहे, कंबशन जे असणार आहे ते आतल्या साईडलाच होणार आहे, जिथं त्या चेंबरच्या आत, बाहेर काही नाही. इट इज लो कॉस्ट अँड सुटेबल फॉर मॉडरेट टेम्परेचर रेंज. एक तर अगदी कमी, स्वस्त आणि मॉडरेट टेम्परेचर रेंजमध्ये आपण हे मिळू शकतो. दिस फर्नेस इज युज्ड फॉर रफ हिटिंग in case of forging, but it may serve the purpose of heat treatment at lower temperature. म्हणजे हे सर्व कशासाठी केलं जातं की लोअर टेम्परेचर मध्ये जर हीट ट्रीटमेंट करायची असेल तर त्यासाठीच हे डायरेक्ट फ्युअल फायर्ड फर्नेस आपण वापरणार आहे. ओके, हाय टेम्परेचरला नाही चालणार, लो टेम्परेचरलाच आपण ते वापरू शकतो. तर कशा पद्धतीने बघा, रिफ्रॅक्टरी केलं आहे, कंबशन प्रॉडक्ट्स आहेत, वर्कपीस आहे,
त्याच्यानंतर बर्नर दिलेला आहे तो ज्याच्यामध्ये पेटवल्यानंतर आतल्यामध्ये कंबल्शन होणार आहे. ओके, सो अशा पद्धतीचा हा फर्नेस याला म्हणायचं डायरेक्ट फ्युअल फायर्ड फर्नेस. सो नेक्स्ट वन इज अ indirect fuel fired furnace म्हणजे muffle furnace also known as a muffle furnace. So in this furnace the work chamber is separated from combustion chamber with the help of muffle refractory. तर इथं जर त्याचं बघितलं तर तुम्हाला बॉक्स टाईपच चेंबर दिसतोय, पण वर्किंग चेंबर जो आहे तो आणि इन्सुलेशन केलेलं आहे महत्वाचं. बाहेर बघा सगळी इन्सुलेशन केलं आहे, त्यानंतर आत मफल रिफ्रॅक्टरी आहे आणि मग आत वर्किंग चेंबर आहे. ओके, आणि मफल वर्क चेंबर आणि इन्सुलेशन याच्यामध्ये गॅस बर्नर आहेत. इथं गॅस जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो आणि तिथं मेटल शेल आहे बघा. त्याच्यामध्ये बाहेरचं जे आहे ते पूर्ण मेटलचं शेल आहे. मेटल शेलमध्ये इन्सुलेशन पहिला केलेलं आहे. इन्सुलेशन करून नाही त्याच्या आत नंतर गॅस बर्नरचं एक हे आहे, ओके, स्पेस आहे. आणि त्याच्यानंतर आत वर्क मफल रिफ्रॅक्टरी केलेला आहे. रिफ्रॅक्टरीच्या आत मग वर्क चेंबर आहे जिथं कंपाऊंड असणार आहे. मेटल पार्ट्स आर केप्ट फॉर हीट ट्रीटमेंट इन द वर्क चेंबर. वर्क चेंबर अँड फ्युएल इज ब्रंट इन द कंबशन चेंबर. म्हणजे फ्युएल जे आहे ते कंबशन चेंबरमध्ये बाहेरच्या साईडला असणार आहे जिथं ब्रंट केलं जाणार. आणि आतल्या साईडला आता हे आपण मगाशी जे पहिला जो चेंबर बघितला तो अगदी बॉक्स चेंबर बॉक्स फर्नेस होता, त्याच्यामध्ये बाहेरच्या साईडला आपण हीट देत होतो. ओके, कंबल्शन होते ते बाहेरच्या साईडला होतं. दुसरा जो फर्नेस बघितला डायरेक्ट तो फ्युएल जो हीट आहे ती कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे कशाच्या कंपोनंटच्या तिथंच आपण त्या सराउंडिंगमध्ये हिटिंग झोन आणि कंपोनंटचा स्पेस एकत्र एकच होतं. पण हिथं मात्र आता काय केलं आहे, एक तर तो बाहेर पण नाही म्हणजे कंबल्शन जे आहे ते बाहेर पण नाही आणि आत पण नाही एकदम, म्हणजे वर्क आणि बाहेरचा एरिया बाहेरचा सरफेस जो आहे बाहेरचा एन्व्हायरमेंट जे आहे सराउंडिंग जे आहे त्याच्यापासून आतल्या साईडलाच आपण बॉक्समध्येच ह्याला हिटिंग आहे, पण वर्कच्या कॉन्टॅक्टमध्ये पण नाही. वर्क आत काय केलेलं आहे आतल्या चेंबरमध्ये वर्क आहे. सो हे तीन अशा टाईपचे पार्ट आहे, म्हणून याला आपण इनडायरेक्ट फ्युएल म्हणतो. इनडायरेक्ट फ्युएल फायर्ड फर्नेस, इनडायरेक्ट फ्युएल फायर्ड फर्नेस याला मफल फर्नेस आपण म्हणतोय. सो मेटल पार्ट्स जे आहेत ते हीट ट्रीटमेंट ज्याला करायचं आहे ते वर्क चेंबरमध्ये ठेवलं जातं आणि तिथं मग नंतर फ्युएल जे ते कंबशन चेंबरमध्ये ब्रंट केलं जातं. जळणार जे फ्युएल आहे फ्युएल जे आहे ते कंबशन जे आहे त्याचं ते त्या बाहेरच्या चेंबरमध्ये कंबशन होणार त्याचं. ओके, सो दिस इज अ इनडायरेक्ट फ्युएल फायर्ड फर्नेस. सो आज आपण जे बघितलं बघा की ही ट्रीटमेंट जो आहे त्याच्यामध्ये आपण ज्या प्रोसेस बघितल्या केस हार्डनिंगची प्रोसेस आपण बघायला लागलो आणि त्याच्यामध्ये पहिला आपण बघितली नायट्रायडिंग प्रोसेस, कशा पद्धतीने सेटअप आहे, कसे पद्धतीने प्रोसिजर त्याची बघितली आपण, कशा पद्धतीने त्याला नायट्रायडिंग प्रोसेस आपल्याला त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन बघितले. त्यानंतर केस हार्डनिंग प्रोसेस बघितली. केस हार्डनिंग प्रोसेसमध्ये सायनायडिंग दुसरी दुसरी जी प्रोसेस बघितली ती म्हणजे सायनायडिंग प्लांट आहे, सायनायडिंग मटेरियल आहे, हे सायनायडिंग आहे. ओके, त्याची प्रोसिजर बघितली, ॲडव्हान्टेज बघितले, डिसएडव्हान्टेज, ॲप्लिकेशन. त्यानंतर आपण ही ट्रीटमेंट फर्नेसेस ते कशा टाईपचे फर्नेसेस असतात, काय रिक्वायरमेंट आहे फर्नेसची हे आपण बघितलं, त्याचे क्लासिफिकेशन कसे आहे ते बघितलं. त्याच्यानंतर तीन मेन टाईप जे कशा पद्धतीनं फर्नेस असू शकतात. एक म्हणजे बॉक्स फायर ज्याच्यामध्ये हिटिंग झोनातून बाहेर आहे फर्नेसच्या, डायरेक्ट फ्युएल फायर फर्नेस हिटिंग झोन आणि वर्क पीस हे एकत्रच आहेत डायरेक्ट फ्युएल फायर फर्नेसमध्ये. आणि इनडायरेक्टमध्ये काय केलं आहे, इनडायरेक्ट बाहेर पण नाही आणि आत पण नाही, म्हणजे मटेरियलच्या कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्ट पण नाही, इनडायरेक्टली ते फ्युएल फायर्ड फर्नेस इनडायरेक्टली फ्युएल फायर्ड करणार. ओके, त्यामुळे ह्याला आणि ऑल्सो इट इज ऑल्सो नोन एज अ मफल फर्नेस. अशा पद्धतीने आपण हे जे आहेत ते पार्ट्स आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. ओके, सो हे जे लेक्चर आहे आज आपण
आपला हा टॉपिक जो आहे ही ट्रीटमेंट प्रोसेसेस हा टॉपिक आपला संपतो इथंच. आणि ॲक्च्युली आपला सिलेबस पण आता इथं संपलेला आहे. ओके. सो पहिला जो आहे तर आपण ह्याच्यामध्ये ही ट्रीटमेंट फर्नेस जो आहे त्या ही ट्रीटमेंट फर्नेसमध्ये आपण काय काय बघितलं बघा, की पहिला महत्त्वाचा ही ट्रीटमेंट प्रोसेस, व्हाय ही ट्रीटमेंट प्रोसेस आर नेसेसरी. सो गरज का आहे, पर्पज का आहे ते बघितलं आपण सुरुवातीला. आयन कार्बन डायग्राम किती महत्वाचे आहे ही ट्रीटमेंट ऑफ स्टीलसाठी ते आपण बघितलं. कसे झोन आहेत, लोअर क्रिटिकल टेम्परेचर कुठं आहे, अपर क्रिटिकल टेम्परेचर कुठं आहे, नंतर हायपोएट्युक्टेड स्टील, इव्हॅक्युएटेड आणि हायपोएट्युक्टेड हे तीन महत्वाचे पार्ट स्टीलचे टाईप आहेत ते बघितलं. नाही तर फॉर्मेशन कसं होणार आहे, ऑस्टेनेटिक फॉर्मेशन कधी होणार आहे, फेराइट कधी होणार आहे, परलाइट कधी होणार आहे. ओके. त्यानंतर मार्टेनसाइट आणि बेनाइट हे आपल्याला कसं मिळणार आहे ते सुद्धा आपण बघितलं. कूलिंग रेट किती महत्वाचा आहे, कूलिंग कर्व बघितले आपण, कशामध्ये कूल केल्यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर वेगळे मिळतात ते बघितलं आपण. त्यानंतर ही ट्रीटमेंट प्रिन्सिपल काय आहे, ही ट्रीटमेंट मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत ते बघितलं. की नॉर्मलायझिंग ॲनिलिंग सुरुवात केली, ॲनिलिंग फुल ॲनिलिंग त्याचे टाईप बघितले, प्रोसेस ॲनिलिंग, स्ट्रेस रिलीफ ॲनिलिंग बघितलं, स्पेरोडायझिंग बघितलं, आयसोथर्मल ॲनिलिंग असे ॲनिलिंगचे टाईप बघितले. त्यानंतर नॉर्मलायझिंग बघितलं. त्यानंतर आपण हार्डनिंग बाय क्विंचिंग बघितलं. हार्डनिंग नंतर टेम्परिंग किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला बघितलं, ते लक्षात आलं आपल्या. त्याच्यानंतर टेम्परिंगमध्ये अस्टेम्परिंग अँड मार्टेम्परिंग ही प्रोसेस बघितली. त्यानंतर मार्जिंग म्हणून एक प्रोसेस आहे ती सुद्धा ही ट्रीटमेंट प्रोसेस आपण बघितली. ओके. सो त्याच्यानंतर आपण ज्या ही ट्रीटमेंट प्रोसेस बघितल्यानंतर आपण सरफेस हार्डनिंगच्या प्रोसेस बघितल्या. सरफेस हार्डनिंग, सरफेस ट्रीटमेंट किती महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये फ्लेम हार्डनिंग आणि इंडक्शन हार्डनिंग ह्या दोन प्रोसेस बघितल्या. त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ॲप्लिकेशन बघितले. त्यानंतर सरफेस हार्डनिंग नंतर केस हार्डनिंग आपण बघितले. केस हार्डनिंग मध्ये कार्बोरायझिंग, पॅक कार्बोरायझिंग, गॅस कार्बोरायझिंग, लिक्विड कार्बोरायझिंग हे 4 टाईप बघितले. त्यानंतर नायट्रायडिंग एक प्रोसेस बघितली. त्यानंतर आज आपण नायट्रायडिंग, सायनायडिंग हे बघितलं. ही ट्रीटमेंट फर्नेसेसचे टाईप कसे असतात, ही ट्रीटमेंट फर्नेसमध्ये काय रिक्वायरमेंट आहे हे बघितलं. त्यानंतर बॉक्स फर्नेस, त्यामध्ये मेन टाईप आपण बॉक्स फर्नेस कसा असतो, डायरेक्ट फ्युएल फायर्ड फर्नेस कसा असतो आणि इनडायरेक्ट फ्युएल फायर्ड फर्नेस कसा असतो, जो आपण फ्युएल आपण ही ट्रीटमेंटसाठी फर्नेस वापरणार आहेत. अशा पद्धतीने आपण ह्याचे टाईप्स आपण बघितले. ओके. सो थँक्यू व्हेरी मच स्टुडंट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मागचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला जेवढा वेळ असेल, शक्य असेल तेवढं मॅक्झिमम रिपीट बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नॉलेज त्याच्यामध्ये मिळेल. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.